हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रॉब्लेम सेट 4B बघू. चॅप्टरचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग, मॅथ्स 1 क्लास 10. यातले काही क्वेश्चन 8 पासून. एक्झाम्पल 8. श्री आदित्य संघवी invested rupees 50,118 in shares of face value rupees 100 when the market value was rupees 50. The rate of brokerage is 0.2% and the rate of GST on brokerage is 18%. How many shares were purchased for rupees 50,118? एक्झाम्पलमध्ये दिलं आहे, लेट अस फाइंड द इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड फॉर 1 शेअर. एका शेअरसाठी इन्व्हेस्टमेंट फाइंड करू आपण. मार्केट व्हॅल्यू आहे रुपीज 50. ब्रोकरेज ॲट 0.2% ऑन रुपीज 50. 50 रुपयावर 0.2% ब्रोकरेज आहे. म्हणजेच 50 इंटू 0.2/100. तर याचे भाग तोडताना इथे हा 0 जाईल, हा 0 जाईल, म्हणजे इथे 1 आहे हा. आणि आता 10 असल्यामुळे पॉईंट द्यायला सोपा जाईल, म्हणजे 5 2 जा 10, म्हणजे हे असं आलं. आणि 10 असल्यामुळे हा पॉईंट आणखी इथला इथे येईल, म्हणजे 0.1. आणि रुपीज आहेत म्हणून 2 अंक. आता GST ऑन ब्रोकरेज ॲट 18%. (0.1) हा पुढचा 0 नाही लिहिला तरी चालतो. 18/100. आता 18 1 जा 18, आणि हा पॉईंट इथे येईल, म्हणजे 2 0 आहे तर हे आणखी पुढे जाईल, इक्वल टू 0.018, म्हणजे इथला पॉईंट इथे आला. रुपीज प्रत्येक वेळेस राहून जाते लिहायचं. Therefore, investment for 1 share equal to 50 plus 0.10 plus 0.018. या सगळ्याची सम येते रुपीज 50.118. इन्व्हेस्टमेंट बाय आदित्य. आदित्यने जे इन्व्हेस्टमेंट केली त्याचा फॉर्म्युला इन इन्व्हेस्टमेंट अपॉन इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर. आदित्यने केलेली इन्व्हेस्टमेंट आहे 50,118 आणि इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर 50.118. आता हे डिव्हिजन करताना इथे पॉईंटनंतर 3 अंक आहेत. हे काढण्यासाठी 3 अंक आहे म्हणून याला 1000नी, वरच्याला 1000नी मल्टिप्लाय केलं.
दोन्ही याला करावं लागतं हे. मग याला मल्टिप्लाय केलं तर इथला पॉईंट गेला आणि याला मल्टिप्लाय केलं तर याच्यावर 3 झिरो आले. म्हणजेच 50118 डिवाइड बाय 50118 म्हणजे हा याच्या 1000 पट आहे. म्हणजेच याचा आन्सर येते 1000. म्हणून आन्सर येईल श्री आदित्य. परचेस 1000 shares. Example 9. Sri Batliwala sold shares of rupees 30,350 and purchased shares of rupees 69,650 in a day. He paid brokerage at the rate of 0.1% on sale and purchased 18% GST charge on brokerage. Find his total expenditure on brokerage and tax. Solution: brokerage and GST on selling shares for rupees 30,350. Brokerage दिला आहे 0.1%. Therefore, brokerage on rupees 30,350. म्हणून 30,350 मल्टिप्लाइड बाय 0.1 अपॉन 100. आता इथे 100ने डिव्हाइड करायचं आहे म्हणजे हा एक नंतर तर पॉईंट आहेच आणि इथे एकानंतर येईल. म्हणजे याचा आन्सर येईल म्हणजे 0.1ने जर त्याला डिवाइड मल्टिप्लाय केलं तर याचा आन्सर येते 3035. म्हणजे इथे पॉईंट येतो आणि 100ने डिवाइड करायचं म्हणजे आता इथे येईल पॉईंट. इक्वल टू 30.35. याला आपण 1 नंबर देऊ. तर GST at 18% on brokerage. Therefore, GST equal to 30.35 into 18/100. तर याचं डिव्हिजन करताना हे 2 शून्य आहे म्हणून हा पॉईंट इथे येईल आणि मग याचा गुणाकार. याचा गुणाकार येईल 5.463. म्हणजेच 3 अंक हा अंक 5पेक्षा लहान आहे म्हणून काही घ्यायची गरज नाही. म्हणून रुपीज 5.46. GST आलेला आहे 5.46. याला 2 नंबर. आता ब्रोकरेज अँड GST ऑन परचेसिंग शेअर्स ऑफ रुपीज 69,650. ब्रोकरेज आहे 0.1%.
म्हणून ब्रोकरेज ऑन ₹69,650 मल्टिप्लाइड बाय 0.1/100. इथे पण हा पॉईंट आणि हे 2 झिरो म्हणजे 1 2 3 इथे पॉईंट येईल. ₹69.65. आता GST ॲट 18% ऑन ब्रोकरेज. GST इज इक्वल टू 69.65. याला 3 नंबर देऊ आपण इंटू 18/100. याचा प्रॉडक्ट पण तसाच येईल. आता 100ने डिवाईड केला याला आणि 18ने मल्टिप्लाय केला म्हणजे ₹69.65. ₹12.537. आता इथे हा 7 5पेक्षा मोठा आहे म्हणून याच्या इकडचा अंक 1ने मोठा करू आपण 54. हे नियरली इक्वल टू आहे म्हणून असं चिन्ह देतात. याला 4 नंबर देऊ. बाटलीवालाज टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड GST इज इक्वल टू ₹30.35 प्लस 5.46 प्लस 69.65 प्लस 12.54 फ्रॉम 1 2 3 आणि 4 म्हणजे 4पासून 4 व्हॅल्यू घेतल्या आपण आणि त्याची सम करायची. ती सम येते इक्वल टू 118.00. Answer: the expenditure on brokerage and GST is ₹118. हे वाक्य जरी एक्झाम्पलमध्ये सोडवता लिहिलं तरी पण ॲन्सरमध्ये असं वेगळं लिहायचं. एक्झाम्पल 10. श्रीमती अरुणा ठक्कर purchases 100 shares of face value 100 when the market value is ₹1200. She paid brokerage at the rate of 0.3% and 18% GST on brokerage. Find the following. काय फाइंड करायचं आहे? नेट अमाऊंट पेड फॉर 100 shares. Second, brokerage paid on sum invested. Third, GST paid on brokerage. आणि fourth, total amount paid for 100 shares. Solution: the market value of one share is equal to ₹1,200. The investment for 100 shares म्हणजे याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल इक्वल टू ₹1,200 इंटू 100. याचा प्रॉडक्ट सोपाच आहे. या संख्येच्या पुढे 2 झिरो 1 2 3 4.
1,20,000. हे एक नंबरचं. नंतर ब्रोकरेज ॲट 0.3% ऑन rupees 1,20,000 into 0.3/100. आता याच्यात हा एक आणि हे दोन म्हणजे 1, 2, 3 हे गेले. 12 3 जा 36. 36वर 1, 2, 3, 4 झिरो येतील. 1, 2, 3, 4 आणि 1, 2, 3 1, 2, 3 म्हणजे इथे पॉईंट येते. म्हणजे 360 रुपीज येतात. हे 2 नंबर. आता GST ऑन ब्रोकरेज ॲट 18%. म्हणजे 360 इंटू 18/100. याचा प्रॉडक्ट येतो 64.80. हे 3 नंबर. व टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. टोटल अमाऊंट काढण्यासाठी पेड फॉर 100 शेअर्स इक्वल टू रुपीज 234 प्लस 360 प्लस 64.80. आता ह्या व्हॅल्यू आपण कुठून घेतल्या? फ्रॉम 1, 2 and 3. याची सम येते रुपीज 12424.80. म्हणून ॲन्सर 1. नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. नेट अमाऊंट पेड फॉर 100 shares is equal to rupees 1,20,000 brokerage paid on sum invested rupees 360. आणि तिसरा आन्सर GST paid on brokerage is rupees 64.80. आणि चौथा आन्सर टोटल अमाऊंट paid for 100 shares is rupees 1,20,424.80. Example 11. श्रीमती अनघा दोशी
purchased 22 shares of face value rupees 100 for market value of rupees 660. Find the sum invested after taking 20% dividend. She sold all the shares when market value was rupees 650. She paid 0.1% brokerage for each trading done. Find the percent of profit or loss in the share trading. Write your answer to the nearest integer. Solution. Market value of one share is rupees 660. ब्रोकरेज आहे 0.1%. Therefore, brokerage on rupees 660 is equal to into 0.1 upon 100 equal to rupees 0.66. 1, 2, 3 अंक सोडून पॉईंट येतो म्हणून हा इथे पॉईंट जातो. Therefore, the investment for one share equal to market value plus brokerage. Rupees 660 plus 0.66 equal to rupees. ही समचं सोपीच असते कारण इकडे पॉईंटच्या इकडे 0 आहे. मग ही संख्या इकडे लिहिली, ही संख्या इकडे लिहिली. डिव्हिडंड per share is rupees 20. Therefore, actual investment. Dividend per share is rupees 20. Therefore, actual investment by श्रीमती अनघा is, म्हणजे याच्यातून आपण 20 मायनस करू. 660.66 minus 20 म्हणजेच रुपीज 640.66. म्हणजे 20.0 असं आहे. म्हणून या 60मधून हे 20 मायनस होतात, इथे 40 येतात. व्हाईल सेलिंग मार्केट व्हॅल्यू रुपीज 650. विकताना त्याची किंमत होती 650 आणि याच्यावर ब्रोकरेज आहे 0.1%. Therefore, brokerage paid. आता 650वर 0.1 काढू आपण. 650 into 0.1 upon 100 equal to rupees 0.65. Therefore, on selling one share, एक शेअर विकताना श्रीमती अनघा received rupees 650 minus 0.65 equal to rupees 649.35. म्हणून
प्रॉफिट इक्वल टू अमाऊंट रिसिव्ड ऑन सेलिंग विकताना असलेली किंमत मायनस अमाऊंट इन्व्हेस्टेड. खर्च केलेली किंमत. आता हे फ्रॉम 1 and 2. ₹649.35 minus 640.66 equal to ₹8.69. आता पर्सेंटेज प्रॉफिट काढू आपण. पर्सेंटेज प्रॉफिट इक्वल टू प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. 8.69 upon 640.66 into 100. आता इथे पॉईंट नंतर 2 अंक आहे, इथे पॉईंट नंतर 2 अंक आहे. म्हणजे आपल्या एक्झाम्पलमध्ये दोन्ही सारखे असल्यामुळे पॉईंट नाही आहे असं समजून याचा भागाकार गुणाकार करायचा. आणि याचा आन्सर येते 1.35. एका पूर्ण भाग जात नाही याला, म्हणून नियरली इक्वल टू. आन्सर आहे द प्रॉफिट इन द शेअर ट्रेडिंग बाय श्रीमती अनगा इज 1%. इथे जर 5 किंवा 5पेक्षा मोठा अंक असता तर याला वाढवलं असतं. इथे 5 आहे म्हणून इथे 4 करू शकतो आपण, पण त्याचाही काही यूज नाही, म्हणून ते तसंच आन्सर लिहिलं. आणि आन्सर फक्त 1% आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप अभ्यास करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईबही करा. गुड बाय.